Hello friends, welcome to 19th lecture of halogen derivatives class 12. मागील लेक्चरमध्ये आपण SN1 आणि SN2 ह्या अल्काइल हॅलाइड्सच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्यामधला डिफरन्स पाहिलेला होता. आता या लेक्चरमध्ये आपण हॅलो अरेन्सच्या केमिकल रिॲक्शन्स पाहणार आहोत. त्यामुळे the next point will be reactions of haloarenes. यामध्ये आपण जशी अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर पाहिलेली होती त्या रिॲक्शनला आपण वुड्स रिॲक्शन असं म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीनं हॅलोअरीन सुद्धा सोडियम मेटल बरोबर रिॲक्शन दाखवतात आणि त्या रिॲक्शनला म्हणतात फिटिंग रिॲक्शन. आणि वुड्स आणि फिटिंग या दोन्ही रिॲक्शनचं जर कॉम्बिनेशन केलं तर दॅट विल बी कॉल्ड ॲज वुड्स फिटिंग रिॲक्शन. उदाहरणादाखल मी दाखवतो. आपण वुड्स रिॲक्शन पाहिली होती. वुड्स रिॲक्शनमध्ये आपण अल्काइल हॅलाइड्सचे 2 मॉलिक्युल्स घेतलेले होते आणि त्याची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर केलेली होती. त्यावेळेला आपण ड्राय इथरच्या प्रेझन्समध्ये सोडियम मेटल बरोबर अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन केली असता 2 सोडियमचे ॲटम आणि 2 हॅलोजन हे एकत्र येतात आणि सोडियम हॅलाइड्सचे 2 मॉलिक्यूल तयार करतात ट्वाइस NaX प्लस 2 अल्काइल ग्रुप एकत्र येऊन हायर अल्केन तयार होतो. ही रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. म्हणजे अल्काइल हॅलाइड when reacted with or heated with sodium metal in presence of dry ether it gives higher alkane. आपण ह्या सोडियम मेटल बरोबरची रिॲक्शन पाहिली आहे. त्याला आपण म्हटलेलं आहे वुड्स रिॲक्शन. परंतु याच ऐवजी जर अल्काइल हॅलाइड्सच्या ऐवजी आपण हॅलोअरीन्स जर वापरले तर त्या रिॲक्शनला म्हणतात वुड्स, त्या रिॲक्शनला म्हणतात फिटिंग रिॲक्शन. मग आता फिटिंग रिॲक्शन काय असेल तर फक्त अल्काइल हॅलाइड्सच्या ऐवजी आपण हॅलोअरीन्स वापरणं आवश्यक आहे. सेम रिॲक्शन आहे आणि याला ही रिॲक्शन आहे त्याला कपलिंग रिॲक्शन असं म्हटलं जातं. त्यामुळे रिॲक्शन विथ मेटल्स और ॲक्टिव्ह मेटल्स आपण म्हणू शकतो. रिॲक्शन विथ मेटल अँड दॅट इज सोडियम मेटल. सोडियम मेटल बरोबरची आपण आता हॅलोअरीन्सची रिॲक्शन पाहणार. उदाहरणार्थ एखादा हॅलोअरीन आपण घेतला बेन्झीन रिंग attached to a halogen atom that is haloarine plus 2Na plus again 1 molecule of haloarine. ओके. तर आणि हे 2 हॅलोअरीनचे मॉलिक्युल्स आपण सोडियम मेटल बरोबर इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर जर हीट केले तर वुड्स रिॲक्शनमध्ये जसं घडतं त्याच पद्धतीनं हे 2 सोडियम ॲटम या 2 हॅलोजन बरोबर रिॲक्ट होतील आणि 2 ॲरोमॅटिक रिंग्स ज्या आहेत ह्या एकमेकांना जोडल्या जातील, कपल होतील. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज कपलिंग रिॲक्शन. त्यामुळे प्रोडक्ट तुम्हाला असा दिसेल बेन्झीन रिंग अटॅच्ड विथ नेक्स्ट बेन्झीन रिंग प्लस ट्वाइस NaX. That means this is haloarine is converted into diphenyl ring or diphenyl molecule. त्यामुळे आपण म्हणू शकतो आता इथं आपण एखादं एक्झाम्पल पण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आपण क्लोरोबेन्झीनचे 2 मॉलिक्युल्स घेतले आणि त्याची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर केली तर इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर आपण हे जर एकत्र हीट केला तर सेम याच पद्धतीने रिॲक्शन घडेल. 2 सोडियमचे ॲटम्स आणि 2 क्लोरीन
एकत्र येऊन त्यापासून तयार होणार आहे ट्वाइस NaCl आणि ह्या दोन बेन्झीन एकमेकाला जोडल्या जातील. ओके, आता इथे दोन बेन्झीन एकमेकाला जोडल्या गेल्या, त्यांची जोडी तयार झाली. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज कपलिंग रिॲक्शन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, त्याला आपण जसं इथं अल्काइल हॅलाइड वापरल्यानंतर त्याला वुड्स रिॲक्शन म्हटलं, तसं इथं अल्काइल हॅलाइडच्या ऐवजी आता आपण हॅलो अरेन्ज वापरतोय. ही रिॲक्शन फिटिक या सायंटिस्टने शोधून काढली. सो इट इज कॉल्ड ॲज फिटिक रिॲक्शन. याच पद्धतीनं आपण असं पण करू शकतो, एखादा अल्काइल हॅलाइड आणि एखादा मॉलिक्यूल हॅलो अरेन्जचा वापरला तर त्यांच्यामध्ये कपलिंग होतं का हे पण पाहू शकतो. आणि त्या पद्धतीनं रिॲक्शन घडली आणि अल्काइल ग्रुप सबस्टिट्यूट असलेला ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार झाला आणि त्याला म्हटलं गेलं वुड्स फिटिक रिॲक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये अल्काइल हॅलाइड वापरले म्हणून वुड्स रिॲक्शन आणि हॅलो अरेन्जचा पण मॉलिक्यूल वापरला म्हणून फिटिक रिॲक्शन. दोन्ही एकत्र केल्या, सो दॅट इज कॉल्ड ॲज वुड्स फिटिक रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन इज रिलेटेड टू अल्काइल हॅलाइड्स ओनली. फिटिक रिॲक्शन इज रिलेटेड टू हॅलो अरेन्ज ओनली. तिथं दोन हॅलो अरेन्ज मॉलिक्यूल वापरणं आवश्यक आहे, कपलिंग रिॲक्शन घडेल. आणि वुड्स फिटिक रिॲक्शनमध्ये मात्र एक मॉलिक्यूल हा अल्काइल हॅलाइड्सचा असेल आणि एक मॉलिक्यूल हॅलो अरेन्जचा. आपण एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, जर आपण एक मॉलिक्यूल अल्काइल हॅलाइडचा एक हॅलो अरेन्जचा आहे. ओके, इथे एक्झाम्पल जर तयार करत असेल तर क्लोरोबेन्झीन घेऊया. सो दिस इज युअर क्लोरोबेन्झीन अँड मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड इज अल्काइल हॅलाइड अँड क्लोरोबेन्झीन इज अ मॉलिक्यूल ऑफ हॅलो अरेन्ज. हे दोघं ज्या वेळेला ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये सोडियम मेटल बरोबर हिट केले जाते त्यावेळेला दोन्ही मधील हॅलोजन्स हे सोडियम बरोबर रिॲक्ट होतील आणि दोन सोडियम क्लोराईडचे मॉलिक्यूल तयार होतील आणि हा मिथाइल ग्रुप जो आहे हा बेन्झीन ग्रुपला डायरेक्टली अटॅच होईल. त्यामुळे प्रोडक्ट मिळणार आहे मिथाइल ग्रुप अटॅच्ड विथ बेन्झीन, दॅट इज मिथाइल बेन्झीन असं आपण त्याला म्हणू शकतो. मिथाइल बेन्झीन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टॉलिन. याला कॉमन नेम आहे टॉलिन प्लस ट्वाइस NaCl. आता या रिॲक्शनमध्ये आपण फक्त अल्काइल हॅलाइड वापरले असते, अल्काइल हॅलाइडचे दोन मॉलिक्यूल वापरले असते तर त्याला आपण वुड्स रिॲक्शन म्हटलं असतं. दोन्ही मॉलिक्यूल्स जर आपण हॅलो अरेन्जचे वापरले असते तर त्याला फिटिक रिॲक्शन म्हटलं असतं. पण इथं एक मॉलिक्यूल अल्काइल हॅलाइड्स आहे आणि एक मॉलिक्यूल हॅलो अरेन्ज आहे. त्यामुळं या रिॲक्शनला दोन्ही सायंटिस्टची नावं एकत्र करून त्याला म्हटलेलं आहे वुड्स फिटिक रिॲक्शन. ओके, आता यानंतर आपण हॅलो अरेन्जच्या पुढील काही रिॲक्शन स्टडी करणार आहोत. तर हॅलो अरेन्ज हे जनरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात आणि याचं कारण काय हे पहिल्यांदा आपण पाहूया आणि मग नंतर त्या रिॲक्शन स्टडी करूया. ओके, हॅलो अरेन्जचं एखादं एक्झाम्पल आपण घेतलं तर इथं पहा, समजा क्लोरोबेन्झीन घेतला. क्लोरीन अटॅच टू अ बेन्झीन, दॅट इज अ क्लोरोबेन्झीन. तर क्लोरोबेन्झीनमधल्या ह्या क्लोरीनवर क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यापैकी एक इलेक्ट्रॉन जो आहे हा बेन्झीनमधला कार्बन आणि हा क्लोरीनमधला बॉन्ड तयार करण्यासाठी वापरला गेला असतो. मग उरले त्याच्याकडे क्लोरीनकडे 6 इलेक्ट्रॉन. हे क्लोरोबेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. त्यापैकी एक इलेक्ट्रॉन पेअर जे आहे हे या ठिकाणी शिफ्ट होतं. इथं रेझोनन्स स्ट्रक्चर्स क्लोरोबेन्झीनचे तयार होतात आणि हे डबल बॉन्डेड
कार्बन कार्बनमधला हा जो पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स असतात ते नेक्स्ट कार्बनवर शिफ्ट होतात आणि त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होतं. If this is your structure number 1 of chlorobenzene, then the resonating structure will be like this. Chlorine, okay. आता हा इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाला तर सिंगल बॉन्डचे रूपांतर होणार डबल बॉन्ड मध्ये आणि क्लोरीननं इलेक्ट्रॉन दिलेले आहेत 2, त्याच्याकडे उरले 4 इलेक्ट्रॉन, पण 2 इलेक्ट्रॉन दिलेत, इलेक्ट्रॉन डोनेट केलेत, त्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके. आणि आता हे 2 इलेक्ट्रॉन या कार्बन आणि क्लोरीन याच्यामध्ये डबल बॉन्ड तयार करतील आणि हा पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन जे आहे कार्बन कार्बनमधील ते नेक्स्ट कार्बनवर शिफ्ट झाले की इथे येणार आहे निगेटिव्ह चार्ज बिकॉज दिस कार्बन कॅरीज 1 इलेक्ट्रॉन पेअर. बाकीचे बॉन्ड ॲज इट इज राहतील. म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाले. दिस इज युअर सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. पण पुन्हा हे स्ट्रक्चर स्वतःला स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला हे इलेक्ट्रॉन पेअर ह्या सेकंड कार्बन, हा फर्स्ट कार्बन ॲटम जर म्हटला तर हा सेकंड कार्बन, या सेकंड कार्बन ॲटमवरचा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे हे या 2 कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्डचं ॲड होईल आणि तो सिंगल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्डमध्ये होईल. त्यावेळेला नेक्स्ट 2 कार्बन ॲटममधल्या पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन जे आहे हे नेक्स्ट कार्बनवर शिफ्ट होतील आणि आणखीन एक नवीन रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. तर नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर विल बी लाईक दिस. Chlorine with 4 electrons carrying positive charge, double bonded to the ring. आणि इथे पहा हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी शिफ्ट झाले, त्यामुळे इथे सिंगल बॉन्डचं रूपांतर होणार डबल बॉन्डमध्ये. त्यानंतर पाय बॉन्डेड इलेक्ट्रॉन जे आहे हे नेक्स्ट कार्बनवर आल्यामुळे इथे येणार आहे निगेटिव्ह चार्ज. नेक्स्ट बॉन्ड विल बी ॲज इट इज. दिस इज युअर थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. म्हणजे क्लोरोबेन्झिन अशी वेगवेगळी रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार करतो. कशाकरिता? तर स्टॅबिलाइज होण्याकरता. स्टॅबिलायझेशन होण्याकरता जेवढी रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त तेवढा तो मॉलिक्यूल स्टेबल असतो. आता पुन्हा हा पॅरा पोझिशनचा जे इलेक्ट्रॉन पेअर आहे हे नेक्स्ट कार्बन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड क्रिएट करेल आणि हे नेक्स्ट डबल बॉन्ड विल मायग्रेट, त्याचे पाय इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट कार्बन मायग्रेट होतील आणि ह्या पॅरा पोझिशनचे इलेक्ट्रॉन पेअर इथे डबल बॉन्ड क्रिएट करते. त्यामुळे नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर, फोर्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर असं दिसेल आपल्याला. बेन्झीन रिंग, डबल बॉन्ड विथ क्लोरीन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज विथ 4 इलेक्ट्रॉन्स. हा बॉन्ड आहे तसाच आहे. इथले पॅरा पोझिशनचे इलेक्ट्रॉन नेक्स्ट कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार करतील, डबल बॉन्ड आणि हे डबल बॉन्डेड जो कार्बन कार्बन आहे त्यातले पाय इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट कार्बनवर शिफ्ट होतील, त्यामुळे येणार आहे निगेटिव्ह चार्ज. दिस विल बी युअर स्ट्रक्चर नंबर 4. त्यानंतर हे पण स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट करेल. त्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर नेक्स्ट कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड क्रिएट करेल आणि या डबल कार्बन क्लोरीनमधला जो डबल बॉन्ड आहे त्यातले इलेक्ट्रॉन्स पुन्हा क्लोरीनवर जातील आणि नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. दिस विल बी लाईक डबल बॉन्ड ॲज इट इज. आता हे इलेक्ट्रॉन पेअर त्यात नेक्स्ट कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि हे डबल बॉन्डमधला जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते क्लोरीनवर जातील. त्यामुळे क्लोरीन अगेन गेट 6 इलेक्ट्रॉन्स. दिस इज युअर फिफ्थ स्ट्रक्चर. म्हणजे फर्स्ट स्ट्रक्चर आणि फिफ्थ स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर डबल बॉन्डचे पोझिशन्स फक्त बदलले. इथं फर्स्ट आणि सेकंडमध्ये डबल बॉन्ड दिसतो, लास्ट स्ट्रक्चरमध्ये बघा फर्स्ट आणि सेकंड कार्बन ॲटममध्ये सिंगल बॉन्ड दिसतो. अशा पद्धतीनं त्या इलेक्ट्रॉन्सचं डिलोकलायझेशन होईल, ते रोटेशन होईल आणि त्यामुळं क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर जे आहे ते स्टेबल बनेल आणि ह्या स्टॅबिलिटीमुळं
लक्षात घ्या, इथं सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये कार्बन आणि बेन्झीन रिंगचा कार्बन आणि क्लोरीन याच्यामधला जो बॉन्ड आहे तो डबल बॉन्डेड आहे. 3 स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हा डबल बॉन्ड दिसतो, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. एक्सपेरिमेंटली ज्या वेळेला कार्बन आणि क्लोरीन याच्यामधली बॉन्ड लेंथ मोजली गेली, दॅट वॉज 169 पिकोमीटर्स एवढी आढळली. पण तीच बॉन्ड लेंथ अल्काईल क्लोराईडमधली जर आपण बॉन्ड लेंथ मोजली तर ती बॉन्ड लेंथ याच्यापेक्षा जास्त आढळली, 178 पिकोमीटर. म्हणजे याचा अर्थ अल्काईल क्लोराईडमधल्या बॉन्ड लेंथपेक्षा हॅलोअरेन्समधली कार्बन आणि हॅलोजनमधली बॉन्ड लेंथ ही कमी आहे, शॉर्टर आहे. आणि त्यामुळं हा कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक करणं अवघड आहे, कारण इट इज डबल बॉन्ड बिकॉज द बॉन्ड लेंथ इज 169 पिकोमीटर. आणि हा बॉन्ड स्ट्रॉंगर असल्यामुळं इझिली हा क्लोरीन त्या बेन्झीन रिंगपासून वेगळा होऊ शकत नाही. मग त्यावेळेला हा बेन्झीन रिंगवर पहा मायनस चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत. कोणकोणत्या पोझिशन्सला आहेत तर सेकंड स्ट्रक्चरमध्ये पहा ऑर्थो पोझिशनला आहे, फोर्थ स्ट्रक्चरमध्ये पण ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज दिसतो आणि थर्ड स्ट्रक्चरमध्ये पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज दिसतो. म्हणजे याचा अर्थ या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये ऑर्थो आणि पॅरा ह्या ज्या पोझिशन्स आहेत ह्या पोझिशन्सवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे आणि त्यामुळं एखादा इलेक्ट्रॉनकडं अट्रॅक्ट होणारा म्हणजेच इलेक्ट्रोफाईल इथं रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करेल. म्हणून क्लोरोबेन्झीन हा जनरली इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स दाखवतो. इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स काय इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स दाखवतो तर याच्यामध्ये क्लोरोबेन्झीन किंवा हॅलोअरेन्स जे आहेत हे जनरली इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स का दाखवतात तर याच्यामध्ये हॅलोअरेन्सचे वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात आणि कार्बन आणि हॅलोजनमधला जो बॉन्ड लेंथ आहे दॅट इज व्हेरी शॉर्ट, दॅट इज शॉर्टर, दॅट इज 169 पिकोमीटर ॲज कम्पेअर्ड टू अल्काईल हॅलाईड. त्याची जर बॉन्ड लेंथ आपण मोजली तर दॅट इज 178 पिकोमीटर. त्यापेक्षा कमी बॉन्ड लेंथ दाखवतो दॅट बिकॉज इट इज अ डबल बॉन्ड आहे त्यामुळे तो स्ट्रॉंग असणार आणि शॉर्टर असणार आणि तो ब्रेक करणं अवघड आहे. आणि त्यामुळे एखाद्या इलेक्ट्रोफाईलचा या बेन्झीन रिंगवर अटॅक होऊ शकतो रादर दॅन दिस मॉलिक्यूल अंडरगोज न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन. हा न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन सहसा दाखवत नाही, परंतु काही केसेसमध्ये ज्या वेळेला काही इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला जर अटॅच असतील तर मात्र त्या परिस्थितीमध्ये इथले इलेक्ट्रॉन जर विड्रॉ केले गेले तर कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड ब्रेक होऊ शकतो आणि त्यावेळेला हॅलोअरेन्स जे आहे हे न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन सुद्धा दाखवतात. त्या कंडिशन्स आपण एखाद्या नेक्स्ट लेक्चरला पाहणार. पण आता आपल्याला हे समजलं पाहिजे की क्लोरोबेन्झीन किंवा हॅलोअरेन्स जे आहे हे हॅलोअरेन्स वेगवेगळी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवतात. त्यामध्ये ऑर्थो पोझिशन्सला आणि पॅरा पोझिशन्सला इलेक्ट्रॉन डेन्सिटी किंवा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो आपल्याला दिसतोय. आणि तसंच कार्बन आणि क्लोरीन ही बॉन्ड लेंथ शॉर्टर आहे त्यामुळे ती आपल्याला ब्रेक करता येत नाही आणि त्यामुळे निगेटिव्ह चार्जकडं अट्रॅक्ट होणारे म्हणजे इलेक्ट्रॉन्सकडं अट्रॅक्ट होणारे रिएजंट म्हणजे इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स यांच्याबरोबर रिॲक्ट करू शकतात. म्हणजेच या रिॲक्शन्स इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स असतात. आता यानंतर आपण इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स पाहूयात. So let us study the first electrophilic reaction, that is halogenation. आपण क्लोरोबेन्झीन हा हॅलोअरेन कन्सिडर करूया. दिस इज युअर क्लोरोबेन्झीन. याचं जर आपण क्लोरिनेशन केलं दॅट इज रिॲक्शन विथ क्लोरीन तर ही रिॲक्शन एखाद्या लुईस ॲसिडच्या प्रेझन्समध्ये केली जाते आणि त्यावेळेला लुईस ॲसिड म्हणून अनहायड्रस
AlCl3 असेल किंवा FeCl3 जर आपण वापरला तर आपल्याला माहिती आहे क्लोरीन, क्लोरोबेन्झीन किंवा कोणताही हॅलोरिन ही वेगवेगळ्या प्रकारची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवतो टू स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर, आणि त्यामुळे ऑर्थो आणि फक्त पॅरा पोझिशन्सलाच हा क्लोरीनची सबस्टिट्यूशन किंवा क्लोरीन हा तिथं ॲड होईल, आणि त्यामुळे दोन प्रकारचे प्रोडक्ट पॉसिबल होतील. द अटॅक should be at ortho position or the attack will be at chloro positions. आणि त्यामुळे दोन प्रकारच्या प्रोडक्टचं मिक्सचर मिळेल ज्याच्यामध्ये ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट असेल किंवा पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट असेल. यापैकी ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट जो आहे याच्यामध्ये दोन क्लोरीनचे जे ॲटम्स आहेत हे एकमेकाच्या, दोन ग्रुप जे आहेत हे एकमेकाच्या खूप अतिशय जवळ आहेत आणि त्यामुळं हे एकमेकाला रिपेल करण्याचा प्रयत्न करतील, आणि त्यामुळे ड्यू टू द स्टिरिक हिंड्रन्स हा प्रोडक्ट जो आहे तो अनस्टेबल होईल, आणि त्यामुळे हा प्रोडक्ट कमी प्रमाणात तयार होईल. आणि पॅरा प्रोडक्ट जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही सबस्टिट्यूट ग्रुप जे आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट आहेत, त्यामुळे तो स्टिरिक हिंड्रन्स नसणार आहे किंवा फार कमी असणार आहे, त्यामुळे हा प्रोडक्ट जो आहे तो मेजर क्वांटिटी त्यामध्ये तयार होईल. So this is your minor product and this is your major product. आता याचं नाव पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. समजा आपण या क्लोरीनला फर्स्ट नंबर दिला, याला सेकंड दिला, रोटेशन केलं क्लॉकवाईज, तर फर्स्टला आणि सेकंडला दोन क्लोरीन असलेला बेन्झीन, सो इट इज कॉल्ड एज 1,2 डायक्लोरोबेन्झीन विच इज अ मायनर. आणि तसंच इथं पण आपण नाव लिहू शकतो, नंबरिंग केलं 1, 2, 3 and 4. तर फर्स्ट आणि फोर्थ पोझिशन्सला दोन क्लोरीन दिसतात, सो इट इज 1,4 डायक्लोरोबेन्झीन. आता रिॲक्शन बॅलन्स करायची. या ठिकाणी आपल्याला दोन बेन्झीन रिंग दिसतात, त्यामुळे सुरुवातीला सुद्धा दोन बेन्झीन रिंग लिहिणं आवश्यक आहे, सो दॅट द रिॲक्शन शुड बी बॅलन्स. आता दोन्ही बेन्झीन रिंगला एका बेन्झीन रिंगच्या ऑर्थो पोझिशनला एक क्लोरीन सबस्टिट्यूट झाला आहे, एका बेन्झीन रिंगच्या पॅरा पोझिशन्सला एक क्लोरीन सबस्टिट्यूट झाला आहे. त्या ठिकाणचे दोन हायड्रोजन, म्हणजे फर्स्ट रिंगवरचा ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन आणि सेकंड रिंगवरचा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन हा बाहेर पडेल, आणि त्याच्याशी रिॲक्ट होण्यासाठी आणखीन दोन क्लोरीन लागतील. सो इट इज द रिक्वायरमेंट ऑफ 4 क्लोरीन. सो यू हॅव राईट ट्वाइस युअर ऑर्थो पोझिशन. या ठिकाणी क्लोरीन अटॅच होताना इथून एक हायड्रोजन बाहेर पडतो, इथून एक हायड्रोजन बाहेर पडतो, ते दोन हायड्रोजन आणि दोन क्लोरीन एकत्र तयार होणार आहे ट्वाइस HCl. अशा पद्धतीने आपण ही रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. मग हॅलोजिनेशन ज्यावेळेला आपण हॅलोअरेन्स करतो किंवा क्लोरिनेशन करतो त्यावेळेला आपल्याला स्टेटमेंट केलं पाहिजे, when chlorobenzene is reacted with chlorine in presence of anhydrous FeCl3, it gives a mixture of 1,2-dichlorobenzene and 1,4-dichlorobenzene. Here 1,2-dichlorobenzene is a minor product and 1,4-dichlorobenzene is a major product. Next electrophilic reaction is nitration. Nitration of halogens. Nitration is carried out in presence of nitrating mixture. Nitrating mixture म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड यांचं एकत्रित मिक्सचर. सो कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO. This is called as nitrating mixture. When chlorobenzene is reacted with nitrating mixture, म्हणजेच नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडचं मिक्सचर, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड जो आहे हा कॅटलिस्ट म्हणून कार्य करतो आणि ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये नायट्रिक ॲसिड पार्टिसिपेट करतो, कारण आपण रिॲक्शन करतोय नायट्रेशन. नायट्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप. मग आता नायट्रिक ॲसिडमधूनच नायट्रो ग्रुप हा रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे, त्यामुळं नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला लिहिताना थोडासा आपल्याला सोयीसाठी
OH असा जर लिहिला तर आपल्याला लक्षात येईल NO2 विल बी गोइंग टू अटॅक द बेन्झीन आणि मग तिथला बाहेर पडणारा H आणि OH हे एकत्र येऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होईल and that water molecule will be absorbed by concentrated sulfuric acid. That is why nitrating mixture is used. त्यामुळे इथे सुद्धा दोन प्रकारचे प्रोडक्ट तयार होईल, एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड आणि एक पॅरा सबस्टिट्यूटेड and concentrated H2SO4 will be acting as a catalyst. So when chlorobenzene is heated with nitrating mixture, that is concentrated HNO3 plus concentrated H2SO4. आता यामध्ये सुद्धा ऑर्थोलाइक सबस्टिट्यूशन आणि पॅरालाइक, त्यामुळे दोन प्रोडक्ट आपण दाखवूयात. In first structure, NO2 will be substituted at ortho position, and in the second product, the NO2 group will be at para position plus. आता रिएक्शन बॅलन्स करूया. दोन बेन्झीन आपल्याला त्या बाजूला दिसत आहेत, त्यामुळे लिहावं लागेल ट्वाइस. यातून बाहेर पडणारे एक ऑर्थो पोझिशनचा एक आणि एक पॅरा पोझिशनचा एक H, या दोन OH बरोबर रिॲक्ट होतील आणि त्यामध्ये असणार आहे ट्वाइस H2. त्यामुळे इथं आपल्याला लिहावं लागेल 2 नायट्रिक ॲसिड मॉलिक्युल्स. दोन NO2 आपण इथं सबस्टिट्यूट झालेले दाखवलेले आहेत. आता या प्रोडक्टची नाव, हा ऑर्थो पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, सो इट इज ऑर्थो नायट्रो क्लोरोबेन्झीन and this is para nitro chlorobenzene. आता ह्या दोन्ही प्रोडक्ट पैकी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ऑर्थो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट जो आहे हा इथं मेजर मायनर क्वांटिटीमध्ये आहे आणि पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झीन विल बी अ मेजर प्रोडक्ट. ओके, दिस इज वन electrophilic reaction, nitration of halogens. When chlorobenzene is heated with nitric mixture, it gives the mixture of ortho nitrochlorobenzene and para nitrochlorobenzene. यांचीच आपण IUPAC नावं सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच जर याला नंबरिंग केलं 1 2 3 4 5 6, सो 1 2 3 4, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे क्लोरीन हा फर्स्ट पोझिशनला आहे, 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झीन असं पण आपण त्याला नाव देऊ शकतो. आणि तसंच इथं 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झीन असं पण आपल्याला याचं नाव सांगते. सो इट इज 1 क्लोरो 2 नायट्रो benzene and this is 1 chloro 4 nitro benzene. Okay, now let us study the next electrophilic reaction, that is sulfonation reaction. That is number 3, sulfonation reaction. That is addition of SO3H2. SO3H2 जो आहे हा ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला ॲड होईल. दॅट इज सल्फोनेशन रिॲक्शन. जशा आतापर्यंत आपण रिॲक्शन पाहिल्या त्याच पद्धतीने इथं सुद्धा दोन प्रोडक्ट तयार होतात. सो लेट अस स्टार्ट. क्लोरोबेन्झीन. When chlorobenzene is reacted with fuming sulfuric acid. Sulfuric acid म्हणजे त्याचं सूत्र आहे H2SO4. आता हा H2SO4 जो आहे हा लिहिताना थोडासा स्प्लिट करून घ्या. OH SO3H म्हणजे आपल्याला SO3H ग्रुप ॲड होईल हे लक्षात येईल. जसं नायट्रिक ॲसिड HNO3 आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे, OH NO2 असेल, तसं
इथं OH आणि SO3H असं लिहिलं तर सबस्टिट्यूशन कशाची होते आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. अँड दिस इज फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड, म्हणजे अतिशय कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपण यूज केलं आणि हे सर क्लोरोबेन्झिन बरोबर हीट केलं तर त्यावेळेला पुन्हा दोन प्रोडक्ट होतील, वन इज ऑर्थो सबस्टिट्यूटेड अँड वन इज पॅरा सबस्टिट्यूटेड. सो दिस इज क्लोरोबेन्झिन, SO3H will be substituted at ortho position also, and the next product will be chlorobenzene with SO3H group at para position. आता या ठिकाणी दोन बेन्झिन आपल्या राईट साईडला असतात त्यामुळे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 2 फ्लोरोबेन्झिन मॉलिक्युल्स. पहिल्या रिंगमधून ऑर्थो पोझिशनचा एक हायड्रोजन बाहेर पडेल, दुसऱ्या रिंगचा एक पॅरा पोझिशनचा हायड्रोजन बाहेर पडेल. असे दोन H इथं पहा OH ग्रुप आहेत त्यामुळे त्याच्याशी रिॲक्ट व्हायला दोन OH ग्रुप आहेत त्यामुळे आपल्याला लागेल ट्वाईस. दॅट विल फॉर्म 2 वॉटर मॉलिक्युल्स आणि दोन SO3H ग्रुप जे आहेत त्यापैकी एक ऑर्थोला सबस्टिट्यूटेड होईल आणि एक पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होईल. ओके, तर आता यापैकी ऑर्थो सबस्टिट्यूटेड जो आहे दॅट इज मायनर प्रोडक्ट आणि पॅरा सबस्टिट्यूटेड इज अ मेजर प्रोडक्ट. यांची आपल्याला नावं सांगता आली पाहिजे. आधी सारखंच नंबरिंग केलं तर इथं 1, इथं 2. 1 नंबरला क्लोरीन आहे आणि हा बेन्झिन आणि 2 नंबरला 1. आपण असं जर नाव घेतलं 1 आणि इथं जर 2 केलं तर हा बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड आहे आणि सेकंड नंबरला क्लोरीन आहे त्यामुळे 2 क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ॲसिड असं पण आपण म्हणू शकतो. किंवा जर वरून नंबरिंग केलं, ॲक्च्युली नंबरिंग असंच केलं पाहिजे, पण जर असं केलं तर 1, 2 तर फर्स्ट पोझिशनला क्लोरीन दिसेल किंवा टेक्स्टबुकवर थोडीशी मिस्टेक आहे 1 आणि 2 असं घ्या. सो इट इज 2 क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ॲसिड will be the product, first product. आणि इथे नंबरिंग करताना SO3H ग्रुप हा जर पॅरेंट फंक्शन ग्रुप कन्सिडर केला 1, 2, 3, 4 तर 4 नंबर आपल्याला क्लोरीन दिसेल. सो 4 क्लोरोबेन्झिन सल्फॉनिक ॲसिड will be the major product. अशा पद्धतीने इथं सुद्धा दोन प्रोडक्ट तयार होतील, एक ऑर्थो सबस्टिट्यूटेड आणि एक पॅरा सबस्टिट्यूटेड. So we can say when chlorobenzene is heated with fuming sulfuric acid, it gives a mixture of 2 chlorobenzene sulfonic acid and 4 chlorobenzene sulfonic acid. आता यानंतर आपण हॅलोअरेजची शेवटची रिॲक्शन पाहणार, दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. सो फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन आता या रिॲक्शनमध्ये हॅलोअरेन्स जे असतात त्यांची रिॲक्शन एकतर अल्काईल हॅलाइड किंवा ॲसिटाईल क्लोराईड बरोबर जर आपण केली तर जे प्रोडक्ट तयार होतात ते आपण इथे पाहूया. त्याला आपण म्हणणार आहे फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. त्यावेळेला या बेन्झिन रिंगमध्ये एकतर अल्काईल ग्रुप ॲड होईल किंवा असाईल ग्रुप ॲड होईल. So this is also called as alkylation or acylation. Alkylation or acylation reaction. म्हणजे याच्यामध्ये बेन्झिन रिंगमध्ये अल्काईल ग्रुप किंवा असाईल ग्रुप हा आधीच्यासारखाच ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला अटॅच होतो. फर्स्ट आपण अल्कायलेशन कन्सिडर करूया. व्हॅन क्लोरोबेन्झिन इज रिॲक्टेड विथ एखादा अल्काइल एक्झाम्पल जर मिथाइल क्लोराईड, तर ही रिॲक्शन जी आहे ती मात्र अनहायड्रस AlCl3 एखाद्या ल्यूस ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये केली जाते. अनहायड्रस AlCl3च्या प्रेझेन्समध्ये जर केली तर त्यावेळेला अल्काइल ग्रुप जो आहे तो
एकतर ऑर्थो पोझिशनला किंवा एकतर पॅरा पोझिशनला अटॅच होतो. त्यामुळे तुम्हाला दोन प्रकारचे प्रोडक्ट मिळतील. बेन्झीन रिंग क्लोरीन इज अटॅच्ड हिअर. One methyl group will be added to ortho and one will be added to the para. So ortho by methyl group किंवा दुसरा प्रोडक्ट असा दिसेल ज्याच्यामध्ये मिथाइल ग्रुप हा पॅरा पोझिशनला असेल प्लस इथून बाहेर पडणाऱ्या दोघांचे दोन हायड्रोजन जे आहेत ते दोन क्लोरीन बरोबर जातील. सो इट विल फॉर्म ट्वाइस HCl आणि त्यामुळे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी दोन क्लोरोबेन्झीन मॉलिक्यूल घ्यावे लागतील आणि दोन मिथाइल क्लोराइडचे मॉलिक्यूल रिॲक्शन बॅलन्स करण्याकरता आपल्याला घ्यावे लागतील. या रिॲक्शनमध्ये आपण पाहू शकता मिथाइल ग्रुप या रिॲक्शनमध्ये ॲड झाला म्हणजे अल्काइल ग्रुप ॲड झाला. सो इट इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन और असायलेशन ऑफ हॅलोअरेन्स इज कॉल्ड ॲज फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. त्यालाच आपण म्हणतोय फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन. मीन्स फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन इज द alkylation or acylation of haloarenes. When chlorobenzene is reacted with methyl chloride in presence of anhydrous AlCl3, it will give काय मिळतं दोन प्रोडक्ट मिळतात आपल्याला. त्यापैकी फर्स्ट प्रोडक्ट जो आहे तो 1-क्लोरोटॉलिन आहे. पण आपण जर नंबरिंग स्टार्ट केलं 1-2 ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये 1 क्लोरो दिले आहे पण इथून आपल्या लक्षात 1 फंक्शनल ग्रुप आपण याला घेतो मिथाईलला. त्यामुळे 1-2ला क्लोरीन दिसतोय. सो इट इज 2 क्लोरोटॉलिन आणि इथं 1, 2, 3, 4 असं नंबरिंग केलं तर दिस इज 4 क्लोरोटॉलिन. असे दोन प्रोडक्ट काय होतील आपल्याला माहिती आहे. ऑर्थो असोसिएटेड प्रोडक्ट जे आहेत ते स्टिरिक इंटरेस्ट व अनस्टेबल असतात. दॅट इज वाय दे आर फॉर्मड इन मायनर क्वांटिटी आणि पॅरा प्रोडक्ट इज इन मेजर. याच पद्धतीनं असायलेशनची रिॲक्शन तुम्ही असेटाइल क्लोराईड बरोबर जर क्लोरोबेन्झीनची रिॲक्शन केली. क्लोरोबेन्झीन when reacted with acetyl chloride CH3COCl again in presence of anhydrous AlCl3, two products will be formed. This is your acyl chloride and acetyl chloride. दोन मॉलिक्युल्स लागतील याच्याकडून दोन मॉलिक्युल्स लागतील. दोन असाईल ग्रुप जे आहे ते एक ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला अटॅच आहे. सो द प्रोडक्ट विल बी बेन्झीन रिंग with chlorine 1-COCH3 group is at ortho position and 1-COCH3 group is at para position plus बाहेर पडणारे दोन हायड्रोजन जे रिंगमध्ये आहेत ते क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतील. ट्वाइस HCl will be the byproduct. म्हणजे इथं क्लोरोबेन्झीनचं रूपांतर दोन वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये तयार होतं. आता जर COCH3 हा फंक्शनल ग्रुप आपण कन्सिडर केला तर त्याला रिंग आणि तो COCH3 ग्रुप त्याला कंबाईन केली आपण म्हणतोय ॲसिटोफिनोन. मग जर नंबरिंग केलं फर्स्ट अँड सेकंड सो इट इज 2 क्लोरो ॲसिटोफिनोन आणि 1, 2, 3, 4 ग्रुप्स. सो इट इज 4 क्लोरो ॲसिटोफिनोन. This is 4 chloro ॲसिटोफिन. आता यामध्ये सुद्धा हा प्रोडक्ट जो आहे तो मायनर असणार. दिस इज युअर मायनर प्रोडक्ट अँड 4 क्लोरो इज द मेजर प्रोडक्ट. अशा पद्धतीनं आपण हॅलोअरेन्सच्या रिॲक्शन्स ज्या आहेत ह्या पाहिल्या आहेत. याच्यामध्ये फर्स्ट वॉज द रिॲक्शन विथ मेटल्स that is called as Woods-Fittig reaction. Fittig reaction फक्त जर हॅलोअरेन्स असतील तर Fittig reaction that is also called as coupling reaction. आणि जर एक मॉलिक्युल अल्काइल हॅलाइड्सचा आणि एक मॉलिक्युल हॅलोअरेन्सचा केला तर त्याला आपण म्हटलं Woods-Fittig reaction. त्यानंतर आपण क्लोरोबेन्झीन किंवा हॅलोअरेन्सचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पाहिले. त्यानुसार आपल्याला माहिती आहे की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते ड्यू टू द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आणि त्यामुळं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनच्या इलेक्ट्रॉनवर अटॅक करण्याकरता इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स वापरले जातात आणि त्यामुळे हे इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन्स दाखवतात. यापैकी आपण फर्स्ट रिॲक्शन जे आहे इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन त्याच्यामध्ये
हॅलोजिनेशनची रिॲक्शन पाहिली, त्यानंतर नायट्रेशनची रिॲक्शन पाहिली, त्यानंतर सल्फोनेशनची, अँड लास्ट इज द फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, दॅट इज अल्कायलेशन ऑर असायलेशन ऑफ हॅलोकाइड्स. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ समजेपर्यंत पहा. दिलेल्या रिॲक्शन ज्या आहेत त्या टेक्स्टबुकप्रमाणे स्टडी करा, राईट डाऊन करा, आणि काही डिफिकल्टी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेगळी कन्सेप्ट घेऊन भेटूया. तोपर्यंत थँक्यू.